नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवर चर्चेच्या या धुरण्यामध्ये तुमचं स्वागत। साताऱ्याच्या फलटणमधून आज एक अशी बातमी येऊन धडकली ज्या बातमीनं जितका संताप दिला तितकीच चिंताही दिली। कारण पोलीस ज्यांच्याकडे आपण रक्षक म्हणून पाहतो त्याच पोलिसाचा भक्षक अवतार या घटनेच्या रूपानं समोर आला। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं गळफास घेऊन आत्महत्या केली। तिने तिच्या हातावर सुसाईड नोट लिहिली, ज्यात तिनं लिहिलं की PSI गोपाल बदने यानं तिच्यावर 4 वेळा बलात्कार केला, तर प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीनं मानसिक त्रास दिला। मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या घटनेची दखल घेत तत्काळ कारवाईचे आदेश दिलेले आहेत, तर महिला आयोगानं सुद्धा या प्रकरणाची दखल घेत तक्रारीनंतरही मदत का झाली नाही याची चौकशी करण्याचे आदेश दिलेत। पण ही घटना काही प्रश्न उपस्थित करते, ज्यावर आज बोलणं गरजेचं आहे। पोलीसच जर अशा पद्धतीनं शोषणकर्ते झाले तर न्याय कसा होणार? न्यायाच्या या खडतर मार्गावरती महिलांना शक्ती कधी मिळणार, याच विषयावरती आजच्या या चर्चेच्या धोरणामधनं आपण बोलूयात। आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडनं भूमिका मांडण्यासाठी रुपालीताई ठोंबरे, आणि आपल्यासोबत आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं भूमिका मांडण्यासाठी विद्याताई चव्हाण, आणि आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर सुद्धा या चर्चेमध्ये आहेत। मी चर्चेच्या सुरुवातीलाच वंजारी सर आपल्याकडे येतोय। मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे, अशा पद्धतीची एखादी जेव्हा घटना घडते, जेव्हा पोलीस ज्यांच्याकडे सामान्यपणे आपण सगळेच सामान्य लोक हे रक्षक म्हणून पाहत असतो, ते जेव्हा भक्षक अवतारामध्ये दिसतात तेव्हा एक प्रश्न पडतो की जी सिस्टीम जी आपल्याला न्याय देण्यासाठी तयार केलेली आहे त्या सिस्टीम मधला जर असा एखादा व्यक्ती असेल तर त्याच्या विरोधात लढा कसा द्यायचा, आणि मग तिथे अशा पद्धतीनं जगणं संपवण्याच्या पलीकडे काही पर्याय दिसत नाही, अशा वेळी काय करायचं नेमकं? एकंदर हे प्रकरण मी जेव्हा बघितलं तेव्हा मला एकच जाणवलं की काही पोलीस अधिकारी जी आपली नैतिक पातळी सोडून वागत आहे त्याची ही झालेली परिणिती आहे। एकंदर संपूर्ण तपास हा पोलीस गणवेशातल्या पोलीस ड्युटी म्हणजे कायदेशीर ड्युटीशी निगडीत आहे की त्याच्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडीत आहे हे बघणं औचित्याचं ठरणार आहे। पोलीस जेव्हा अशा प्रकारे वागतात तेव्हा जी प्रतिक्रिया गुरुप्रसाद आज तू सुरुवातीच्या वाक्यामधून दिली ती प्रतिक्रिया जनतेच्या मनात उमटणं साहजिक आहे की पोलीस जे रक्षक असले पाहिजे ते भक्षकाच्या भूमिकेत का आहे। आणि ही एक घटना आपण बघत नाहीये, ते याच्या आधी कासले असतील किंवा बाकीचे कितीतरी अशी प्रकरण आहे जेव्हा आपण हे बघतो। महत्वाचं इथे एक आहे की पोलिसांची नैतिक पातळी त्या लेव्हलला ठेवणं ही जबाबदारी खऱ्या अर्थाने पोलिसांच्या स्थानिक आणि राज्यस्तरीय नेतृत्वाची असते। पोलिसांची असा गचाळपणा करणं, एखाद्या महिलेवर 4 वेळा बलात्कार करणं, आता त्या महिलेने 4 वेळा गप्प का बसले हा प्रश्न अलहिदा जो नंतर तपासामध्ये येईल समोर, पण हे जेव्हा होत असतं तेव्हा एक दिसतं की स्थानिक पातळीवर असो की राज्य पातळीवर असो पोलिसांचं जे नेतृत्व आहे त्याची पकड ढिली झालेली आहे। त्या काळातले जे महासंचालक रिबेरो पासून अरविंद इनामदार पर्यंत नावं खूप सांगता येतील, त्या काळातले गृहमंत्री यांचा वचक एक असायचा की हाऊ डेअर यू बिहेव लाईक दॅट। कुठला पोलीस अधिकारी असा अनैतिक मार्गाने कसा वागू शकतो? काय करताय आमचं प्रशिक्षण, काय करताय आमचं इन सर्व्हिस ट्रेनिंग, सगळे झोपले आहेत आणि हा असा प्रकार चालू आहे। दस्तूर खुद्द मुख्यमंत्री आणि जे गृहमंत्री महोदय त्यांनी दिलाय इशारा की याच्यामध्ये चौकशी सखोल करण्यात येईल, तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। हे सगळ्या पोलिसांच्या एकंदर नीतिमत्तेला एक वचक निर्माण करण्यासाठी केलेलं चांगलं पाऊल आहे असं मी म्हणेल। परंतु हे जेव्हा घडतं तेव्हा त्याचा साकल्याने केवळ एक आणि एक अँगल न बघता अनेक अँगलनी आपण या प्रकरणाकडे बघितलं पाहिजे आणि निटोपाट तपास होण्याची आपण वाट बघितली पाहिजे। बरोबर। मी विद्याताई आपल्याकडे येतोय। वंजारी सरांचा मुद्दा प्रामुख्याने असा होता की पोलिसांवरती वचक दिसत नाही आणि त्याची परिणती आहे का याच्याविषयी सुद्धा आपल्याला बोलावं लागेल। मला तुम्हाला विचारायचं आहे, काळजाला चटका लावणारी अशी घटना आहे
आणि तितकीच चिंता वाढवणारी, चिंता वाटण्याजोगी ही घटना आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, अतिशय वाईट म्हणजे आहे ही घटना ऐकल्यानंतर खूप वाईट वाटलं की एक डॉक्टर असणारी मुलगी अशा प्रकारे आत्महत्या करायचं टोकाचं पाऊल गाठू शकते, याचं मला सगळ्यात वाईट वाटलं. कारण कुठल्याही महिलेवरती अशा प्रकारे अत्याचार होणं हे तिला सहन न होण्यासारखंच आहे. परंतु मला असं वाटतं मानवाची विकृती ही इतकी वाढलेली आहे की मग त्याच्या शरीरावर पोलिसांचा युनिफॉर्म असला काय किंवा आणि साध्या माणसाच्या वेशात तो असला काय, म्हणजे त्या विकृतीवरती त्याला मात करणं अशक्य झालंय मला असं वाटतंय. कारण पोलीस दलामध्ये अनेक चांगल्या व्यक्ती असतील, परंतु ह्या मदने का बदने कोण आहे त्याने जो बदने, काही प्रकार केलेला आहे त्यामुळे संपूर्ण पोलीस दलाला अशा प्रकारे दूषणं देणं बरोबर नाहीये. परंतु खरंय. पोलिसांमध्ये एक जी हे वाढलेली आहे की भ्रष्टाचार किंवा राजकारण्यांचं प्रेशर खाली पोलीस दल जे आहे ते सुद्धा त्यातनं सुद्धा कुठून कुठून आपण पोलीस दलाला बाहेर काढलं पाहिजे. आणि आजची घटना तर अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्या मुलीने खरं तर आत्महत्या करायला नको होती. तिने अशा प्रकारे, कारण ती एक शिक्षित मुलगी आहे, डॉक्टर आहे. आज डॉक्टर होणं म्हणजे त्यांना किती मोठ्या ह्याच्यातनं जायला लागतं. तिच्या कुटुंबियांना हा खूप मोठा धक्का आहे आणि अशा प्रकारे अत्याचार होणं खूपच वाईट आहे. पण हे जे झालंय त्याच्यामध्ये मुलींनी पण विचार केला पाहिजे की मुलींना जे लहानपणी ट्रेनिंग दिलं पाहिजे. शाळा कॉलेजातनं मी तर म्हणते फक्त मुलींनाच नाही, मुलींना आणि मुलांना दोघांनाही शिक्षण क्रमामध्ये कॅरिक्युलम मध्येच स्वतःचं सेल्फ डिफेन्स कसं करायचं, असे प्रसंग कसे हँडल करायचे याचं सुद्धा शिक्षण देण्याची गरज फार मोठ्या प्रमाणात आहे. कारण बदलापूरला पण आपण बघितलं होतं, अगदी लहान मुलींवर सुद्धा अत्याचार होतात आणि त्याला आपण कसं फेस करायचं, कशा प्रकारे. आणि त्याच्याबरोबरच मुलांना सांगितलं पाहिजे की हे कायदे आता इतके कडक झाले आहेत की तुम्ही जर एखाद्या मुलीचा हात जरी धरला किंवा तिला काही मेसेजेस पाठवले किंवा तिला काही अंगविक्षेप केले तर त्याच्यासाठी सुद्धा कायदे आहे आणि तुम्हाला सुद्धा याची मोठी शिक्षा होऊ शकते. बलात्कार सारख्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये जायला लागतं. तुमचं सगळं भविष्य कसं बर्बाद होऊ शकतं. म्हणजे तुम्ही प्रत्येक तुमच्या भावनेवरती सुद्धा कंट्रोल ठेवला पाहिजे. कारण आता हे युग फार बदललेलं आहे हो. आता सगळं मोबाईल मुलांच्या हातात आलेले आहेत. घरामध्ये टीव्हीवरती तुम्ही काय बघता काय नाही, कुठे तुमचे आई वडील घरी असतात. पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये आजी आजोबा काका काकी मामा मामी नातेवाईक होते. मुलं लहान मुलांवरती लक्ष असायचं. आता मुलं शाळेत आल्यानंतर मुलं काय काय करतायत काय बघतायत आणि लहान वयामधून तारुण्यामध्ये पदार्पण करत असताना अशा प्रकारे काहीतरी विकृती डेव्हलप झाल्या तर त्या कशा सुधारायच्या हा प्रश्न मला वाटतं सगळ्यात मोठा गहन आहे आणि हा सामाजिक प्रश्न आहे. आणि याच्यातनं हे असे बलात्कारासारख्या घटना घडत असतात. त्यामुळे त्याच्यावरती आता आपण कसं कंट्रोल करणार आहोत. आणि पोलिसांचं म्हणाल तर पोलिसांनी जे काय हे पोलीस वेशात असणाऱ्या या माणसाने जे काय राक्षसी वृत्ती दाखवली आहे त्याला ताबडतोब कडक शिक्षा ही झाली पाहिजे आणि कडक कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. अगदी रुपालीताई, अर्थात तुमची प्रतिक्रिया अगदी या सगळ्या घटनेवरती सुरुवात केली आणि मला तुम्हाला हे विचारायचं आहे की अर्थात सामाजिक आणि कौटुंबिक यातला जो अँगल आहे किंवा यातला जो मुद्दा आहे तो आता विद्याताईंनी मांडला, तोही बरोबरच आहे. आणि त्या अनुषंगाने सगळ्यांचं म्हणजे मुलांचं आणि मुलींचं दोघांचंही त्या अनुषंगाने शिक्षण होणं ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. पण मला आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला हे विचारायचं आहे, वंजारी सरांनी सुद्धा सुरुवातीला मुद्दा मांडला की पोलिसांना असं वाटतंय का की आपल्यावर कोणाचा वचकच नाही आणि त्यातून निर्ढावलेले लोक आहेत का? म्हणजे हा काही एकटा माणूस नाही आहे जो आता या घटनेच्या निमित्तानं पुढे आलाय. याच्या मागे आपल्यालाही अशी उदाहरणं माहिती आहेत की जिथं पोलीस कशा पद्धतीने क्रूरपणे वागलेले आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीनं कायद्याची भीतीच नाही अशा पद्धतीने सगळं, म्हणजे एक पोलीस कोणीतरी चुकला किंवा चुकीचा वागला म्हणून सगळ्या पोलिसांना दोष देण्याचा हा प्रकार नाही. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यांच्यावरही कोणाचा तरी अंकुश आहे हा मेसेज लोकांमध्ये गेला पाहिजे. हे या क्षणाला आपल्याला महत्वाचं वाटतंय का? एक पोलीस चुकला म्हणून सगळ्या डिपार्टमेंटला कोणी नावं ठेवतच नाहीये, परंतु त्या एका पोलिसाच्या वागण्यामुळे अख्खं डिपार्टमेंट बदनाम झालं हे तर मान्य आपल्याला करावं लागेल. कारण का पोलिसांची जी रक्षकाची भूमिका आहे आणि त्यातनं त्यांनी हे केलेलं जे भक्षकाचं काम आहे याला कोणीही इग्नोर करू शकत नाही आणि माफी सुद्धा देऊ शकत नाही. मुळामध्ये ती डॉक्टर मुलगी उपजिल्हा रुग्णालयात आहे, तो पोलीस
पोलीस म्हणजे दोघेही सरकारी कर्मचारी आहेत आणि हे सरकारी कर्मचारी म्हणून अधिकारी कर्मचारी म्हणून काम करत असताना एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पोलीस म्हणून येता, जेव्हा तुम्ही आर्मी म्हणून येता, तेव्हा तुमचा त्या तिथल्या राज्याशी देशाशी एक ऋणाबंध आणि हो आम्ही तुमचे रक्षक आहोत आणि या तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तरी सुद्धा तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यातनं जर चुकीचं गुन्हेगारी कृत्य करणार असाल तर माझं स्पष्ट मत आहे अशा लोकांना पोलीस खात्यात ठेवूच नाहीये. समाजामध्ये अनेक घटना घडतात. घटना घडत असताना प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या, कोणी डॉक्टर असेल, कोण वकील असेल, कोण सर्वसामान्य असेल, कोण सर्वसामान्य लोकांमधली लोक असतात, त्यांचा विषय वेगळा. आणि पोलिसांनीच बेकायदेशीर कृत्य करून गुन्हा करणे म्हणजे त्यांना कायद्याचं नॉलेज असतं, त्यांना माहिती आहे की गुन्हा झाल्यानंतर आपल्याला त्याची परिणाम भोगावे लागतात, तरी सुद्धा यांची हिंमत होते कशी काय. आजची जी सकाळची घटना तुमच्या माध्यमातून समोर आलेली आहे ती डॉक्टर मुलगी आहे, ती शिकलेली आहे, कोणतरी खासदारचा पीए वाटतं तिला फोन करतो, हे पोलीस तिच्यावर प्रेशर आणतायत, कुठला तरी त्यांचा कुठला रिपोर्ट चेंज करायचा आहे हेही समोर तपासात आलं पाहिजे. त्या महिलेचा आता आपण समजू 4 वेळा तिने लिहिलं हातावर, ती बिचारी आज आपल्या जगात नाहीये, आपल्या सोबत नाहीये, तिने हातावर लिहिलेलं आहे म्हणजे तिला ते सहन झालं नव्हतं. एक लक्षात घ्या, असे अनेक महिलांवर अन्याय होतात. हे अन्याय होत असताना आज ही भगिनी, डॉक्टर भगिनी आपल्या सोबत नाहीये, परंतु मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचंय आत्महत्या हा पर्याय नाही. आज ती नाहीये, त्याच्यामुळे जे काही तिच्याबद्दल वाईट घडलं ते समोर आणण्यासाठी आता याच पोलीस यंत्रणेला तारेवरची कसरत करून अतिशय मेहनत घ्यावी लागेल. तेच ही जिवंत असती तर हिनी यांचा सगळा जो विषय आहे अन्यायाचा हाही समोर सांगू शकली असती. आणि मग तेव्हा सरकारी यंत्रणा असतील, पोलिसांच्या यंत्रणा, समजा एका अधिकाऱ्यांनी नाही ऐकलं, त्याच्यावरती आहे, त्याच्यावरती राजकारणी आहेत, त्याच्यावरती मंत्री आहेत. आमच्यासारख्या महिला आम्ही काम करतो, आमच्या ज्या ताई आहेत राष्ट्रवादीच्या चव्हाणताई, त्यांनी अगदी बरोबर सांगितलं, त्यांनी दोन्ही समाजाच्या संतुलित मध्ये सांगितलेलं आहे. परंतु मी फक्त सरकार म्हणून सांगेल की पोलिसांना अधिकार नाही बेशिस्त गुन्हेगारी पद्धतीने वागायचा, आणि ज्या पोलिसांना वर्दी घालून वागायचं असेल म्हणजे वर्दीतलं गुंड व्हायचं असेल तर यांना फक्त निलंबित नाही, यांना बडतर्फ करा, त्याच्याशिवाय ते खातं साफ होणार नाही आणि ते शिस्तीत येणार नाही. काय होतं, त्यांना वाटतं की आपल्याला कोणतरी वाचवेल, कोणतरी काहीतरी करेल. जर त्या पोलिसांवर अन्याय झाला तर त्यांच्यासाठी मॅट वगैरे या गोष्टी आहेत, परंतु हे जे काही जो बदने पोलीस आहे 4 वेळा बलात्कार केलेला आहे, म्हणजे तिने मरताना हातावर लिहिले म्हणजे तिच्या इच्छा विरुद्ध. आता त्यांचे संबंध मैत्रीचे होते नव्हते हा सगळा तपासात भाग येईल, परंतु त्या रिलेशनचा तिच्यावर दबाव होता. मग त्याच्यामध्ये मैत्रीमध्ये हा पोलीस तिला धमकावत होता का, तिला बळजबरीने घेऊन जात होता का, हा सगळा तपास समोर येणं गरजेचं आहे. आणि दुसरा बनकर म्हणून आहे, त्यांनीही मानसिक तिचा छळ केलेला असं तिने हातावर लिहिलेलं आहे. हे पोलिसाचं काम आहे. पोलिसांकडे अनेक तक्रारी येतात, पोलीस खुर्चीवर असतातच कशा. म्हणूनच तुम्ही जो मुद्दा मांडताय ना तो अत्यंत मला महत्वाचा वाटतोय रुपालीताई. तुम्ही अगदी सुरुवातीपासून जो मुद्दा मांडताय तो मला अत्यंत महत्वाचा वाटतोय. सर्वसामान्य व्यक्ती आणि पोलीस जे अशा पद्धतीनं गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात, गुन्हा करतात, त्यांना वेगळी शिक्षा किंवा कठोर शिक्षा व्हायला हवी का? मला धनराज वंजारी सर आपल्याला विचारायचा आहे हा प्रश्न. कारण पोलीस ही अशी व्यक्ती असते जिला कायद्याचं ज्ञान असतं, जिला गुन्हा कशाला म्हणतात, गुन्हा केल्यानंतर त्याची शिक्षा काय होते याची इत्थंभूत सगळी माहिती असते. अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं वागत असेल तर तिला एका वेगळ्या प्रकारचे कठोर शासन करून समाजासमोर एक वेगळा आदर्श घालून देणं हे आजच्या काळामध्ये गरजेचं आहे का? अगदी बरोबर आहे. पोलीस हा शेवटी माणूस असतो ही संकल्पना आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. इज नॉट अ मशीन की कायद्याचं नॉलेज आहे म्हणून लोक असं गैरकृत्य करायला धजावणार नाही. तसे कित्येक आहे. हे तर या ठिकाणी महिलांची आत्महत्या झालेली आहे. मी माझे 35 वर्षाच्या नोकरीत असे अनेक पोलीस अधिकारी आहे की ज्यांनी अनैतिक आणि विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणांमुळे स्वतःचं आयुष्य संपवावं लागलं, त्यांना गळफास घ्यावे लागले. अशा प्रवृत्ती ज्या आहे, ज्या मानसिक विकल्पातनं निर्माण होतात. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की फिजिकल ट्रेनिंग पेक्षा पोलिसांचं
मेंटल हेल्थ ट्रेनिंग अतिशय आवश्यक असतं. पोलिसांवर प्रत्येक घटनेचा विपरीत परिणाम होत असतो. एखादी मुलगी, एखादी स्त्री जेव्हा एखादी घडलेली घटना सांगत असते, तेव्हा तो पोलीस अधिकारी बापही असतो, वडीलही असतो, प्रियकरी असतो, नवराही असतो. त्याच्या अनेक संकल्पना त्याला असतात. या सगळ्या गोष्टीचा परिणाम होत असून पोलिसांमध्ये विकृती डेव्हलप होणारच नाही असं कोणीही हुकमीपणे सांगू शकणार नाही. परंतु यावर उपाय म्हणजे मेंटल हेल्थ ट्रेनिंग. पोलिसांचं आपण करतोय का? फिजिकल ट्रेनिंग मधून आपण फक्त त्यांना एकदा ड्युटीमध्ये टाकले की झालं, संपलं? त्यांची पिरियडिकल ट्रेनिंग कसे होत आहे, त्या ट्रेनिंगचे इम्प्यूट काय आहे? अनेक अधिकाऱ्यांचा असं ट्रेनिंग अवॉइड करण्याचा कल असतो आजकाल. ट्रेनिंग म्हणजे त्यांना शिक्षा वाटते. हाही मुद्दा इथे विचारात घेतला पाहिजे की हे ट्रेनिंग झालेलं असलंच पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या ओपनिंग सेगमेंटमध्ये जेव्हा म्हणालो की स्थानिक नेतृत्व आणि राज्य स्तरावरचं नेतृत्व या ठिकाणी सजगपणे काम करतं झालं पाहिजे. एका पोलिसांमुळे सगळं पोलीस असं असूच शकत नाही. खूप चांगले पोलीस अधिकारी आहेत ज्यांची उदाहरणं अगदी सिनेमा त्यांच्यावर तयार व्हावा अशी अशी सुंदर उदाहरणं आहेत. तर ही जी काही विकृती आहे ही कोण आहेत, कशामुळे येते, त्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड जरा तपासा. एक रुपालीताईने एक सुंदर मुद्दा सांगितला, मला आवडला तो, की हे असे धजावणारे याचे राजकीय लागेबांधे काही आहेत का? जो कायदा फाट्यावर मारतात आहे, का रे काय कायदा बघून घेऊ, आपला आहे बॉस, कोणीतरी सांगेल आपल्याला, वाचून देईल, चल जाने दो क्या होता है, अशा धुंद वृत्तीचे काही आहेत का? त्यांचं बाकीचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं नशा पाण्याच्या त्यांच्या काय सवयी आहे, ते कुठे जातात, कुठे येतात, बसतात, तो एक दुसरा सह आरोपी त्याच्यामध्ये केलेला आहे, त्याचा या ठिकाणी काय रोल आहे? आणि महिला ही केवळ शिक्षित नाही तर ती पण गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे. ज्या मॉरल कॉन्डक्ट कोडचा आपण उल्लेख करतोय चॅनलवर, तो मॉरल कॉन्डक्ट कोड तिला पण लागू पडतो. काय नेमकं प्रकरण होतं, कशामुळे हे सगळं घडलं, तिने आपली मानसिक अवस्था इतकी विकलांग करून शेवटी गळफास घेण्याची गरज काय होती? का नाही ती ठामपणे उभी राहू शकली? का नाही तिने तक्रार केली महिला आयोगाकडे? का नाही ती जाऊन तिच्या वरिष्ठाकडे सांगितली की असा अधिकारी आहे? एवढे रँक आणि फाईल्स आहे, डायरेक्टर जनरल आहे, राज्याच्या महिला पोलीस महासंचालक आहेत, महिला अधिकारी पण खूप मोठमोठ्या हुद्द्यावर आहे, त्यांच्याकडे जाऊन ती सांगू शकली, हे का नाही घडलं? हे सगळं आपल्याला जर बघितलं तर दोन्ही बाजूनी, म्हणजे ज्या व्यक्तीने आत्महत्या केली आणि जो आत्महत्येस प्रवृत्त झाला, दोन्ही बाजूनी विषय आहे त्यांच्या मानसिक आरोग्याचा. आणि मेंटल हेल्थ डिटोरिएशन यांचं झालेलं आहे, ते सांभाळलं गेलं पाहिजे. पोलीस खातं म्हणून एक माजी पोलीस अधिकारी म्हणून जर मला व्यक्त व्हायचं असेल गुरुप्रसाद तुझ्या चॅनलवर, तर मी म्हणेन पोलिसांच्या फिजिकल हेल्थ पेक्षा पोलिसांच्या मानसिक हेल्थचा इथं जास्त प्रकर्षाने विचार होणं आवश्यक आहे. कारण भ्रष्टाचाराचे मूळ सुद्धा पोलिसांच्या मानसिक विकृतीमधूनच निर्माण होतात, ते विसरता कामा नये. अगदी 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 योग्य मुद्दा आहे. मला अजून एका मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे. मी त्यासाठी विद्याताई तुमच्याकडे येतो. आज अभिनेत्री स्पृहा जोशीनं सुद्धा सोशल माध्यमातून या मुद्द्याला शक्ती कायदा, बरोबर आहे, शक्ती कायद्याचा मुद्दा आहे. अर्थातच अशा सगळ्या घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या निमित्तानं आपण सगळे याच्यावरती चर्चा करतो. मात्र अजूनही काही प्रत्यक्षामध्ये यावरती घडताना दिसत नाही. नाही, शक्ती कायदा मला आठवतं, अनिल देशमुख जी जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी खूप म्हणजे अगदी पुढाकाराने आणि त्याच्यासाठी प्रचंड वेळ देऊन, म्हणजे त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या ह्याच्यासाठी सगळ्यांना बोलवलं होतं. फक्त आम्ही आमदार म्हणून असताना मी सुद्धा त्या मीटिंगला गेले होते. आणि त्याच्यामध्ये शक्ती कायदा हा 21 दिवसामध्ये तपास पूर्ण करून, म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये हेच आहे की शिक्षा लवकर होत नाही. म्हणजे अनेक दिल्लीचं जे प्रकरण झाल्यानंतर वर्मा कमिशन नेमण्यात आलं, कायद्यांमध्ये बदल करण्यात आले, कायदे कडक करण्यात आले, पण त्या कायद्याचा उपयोग काय जर तो वेळेतच होत नसेल? म्हणजे एखाद्या मुलीवरती अत्याचार झाल्यानंतर जर महिन्यान वर्षानुवर्ष ती केस जर कोर्टात चालत असेल, आपण म्हणतो फास्ट ट्रॅकवर घ्या, लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, पण प्रत्यक्षात न्याय मिळत नाहीये ना. तर हा शक्ती कायदा महाराष्ट्र राज्याने 2020 मध्ये पारित केल्यानंतर तो केंद्राकडे धुळकात पडलेला आहे. का त्याची आवश्यकता वाटत नाही? तो कायदा ताबडतोब जर आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केला, संपूर्ण देशभर लागू केला, तर निश्चितच त्याचा फायदा होईल. आणि जे अत्याचार करणारे, जे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे माणसं आहेत,
त्यांना कुठेतरी शिक्षा होईल आणि लोक समाजामध्ये त्याचा एक वचक निर्माण होईल की अशा प्रकारे गुन्हा केला तर शिक्षा मोठी आहे आणि अनेकांना अशा शिक्षा झालेल्या आहेत. त्यामुळे तो कायदा लवकरात लवकर आणला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सरकारने पुन्हा एकदा मला असं वाटतं प्रयत्न केले पाहिजे. कारण हा जो गुन्हा आहे हा बिलकुल म्हणजे मला खरं आज वाईट वाटतंय की त्या मुलीने आत्महत्या करायला नको होती. तिला खूप मार्ग होते की तिला न्याय मिळू शकला असता. निदान तिने म्हणजे ती मानसिक स्थिती तिची खूपच खराब झाली असणार आणि तिने अशी आत्महत्या केली. पण तिने हे टोकाचं पाऊल उचललं नसतं तर अशा लोकांवरती कडक कारवाई करण्यासाठी लवकरात लवकर ती कारवाई झाली असती आणि इतर मुलींना म्हणजे अशा प्रकारे अत्याचाराला बळी पडणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांनी तर खरं तर अशा प्रकारे स्वतःचा जीव देण्यापेक्षा ज्याने आपल्यावर अत्याचार केलाय त्याचा जीव कसा घेता येईल किंवा त्याला कायद्याखाली आणून त्याला जेलमध्ये कसं टाकता येईल हे बघितलं पाहिजे. परंतु मला असं वाटतं खूप आणि ताई आपण म्हणताय त्यासाठी त्यांना शक्ती देणं सुद्धा गरजेची आहे. आणि हा बलात्कार हे अपघात आहे आयुष्यात झालेला. म्हणजे प्रत्येक स्त्रीने प्रत्येक मुलीने लक्षात ठेवलं पाहिजे की हा आपल्या ऍक्सिडेंट मध्ये आपला एखादा हात गेला आपला एखादा पाय गेला तर आपण जगणं सोडून देत नाही. तसं बलात्कार झाला तर तुम्ही आत्महत्या करू नका. तुम्ही ज्यांनी असा घृणास्पद काम केलंय त्याला आपल्याला शिक्षा कशी होईल आणि इतर मुलींवर अशा प्रकारचे अत्याचार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली समाजामध्ये काय एक जी विकृती आहे त्या विकृतीला आळा घालण्यासाठी सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे. आणि पोलीस दलातील लोकांकडे पण बघण्याचे आता भ्रष्ट पोलीस आपण बघितलेले अधिकाराचा गैरवापर करणारे पोलीस बघितले. काही झालं तरी खपवून घेतलं जातं अशी जी वृत्ती आहे म्हणजे जे आता बरोबर आणि ही जी सगळी वृत्ती आहे सांगत होते आणि हे नराधम आहे. हे 2-2 वर्षांनी यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि त्यांचं आता कुठपर्यंत तयारी झाली आहे कुठपर्यंत ते पोलीस दलामध्ये राहण्याच्या लायकीचे आहेत किंवा नाही हे सुद्धा याचा सुद्धा आढावा अगदी खरं माझा वेळ संपत आलाय. मला रुपालीताईंकडे जायचंय. रुपालीताई आता विद्या चव्हाणांनी पण जो मुद्दा मांडला आणि अनेक जण याच्यावरती व्यक्त होतात सुरा जोशी सुद्धा आता व्यक्त झाल्या या सगळ्यावरती की शक्ती कायदा महिलांना शक्ती देण्यामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये याचा सगळा पाठपुरावा करण्यात सरकार अपयशी ठरलं असं वाटतं आपल्याला. एक लक्षात घ्या आपले कायदे आहेत आणि ते तेवढ्याच मजबूतीचे आहेत. त्याची इम्प्लिमेंट म्हणजे कुठल्या महिलेने आरोप केले की लगेच कोर्ट कुणाला फाशी देऊ शकत नाही ते संविधानाच्या विरुद्ध आहे. त्याच्यामुळे फास्ट ट्रॅकवर एक लक्षात घ्या त्या गोष्टी घेणं ते तसे येणं कारण का काही अशाही वृत्ती आहेत की ज्या जाणीवपूर्वक खंडणी वसूल करण्यासाठी खोट्यासाठी किंवा राग आलाय म्हणून ते गुन्हे दाखल करतात. आपण जेव्हा न्याय देण्यासाठी जेव्हा बसलेलो असतो किंवा मेहरबान न्यायालय जे आहे या याचा विचार केला जातो. आत्ता गरज आहे जसं आमचे वंजारी साहेब आहेत त्यांनी सांगितलं की मानसिक वृत्ती मुळामध्ये लक्षात घ्या मानसिक वृत्तीचा सर्वसामान्याचा आम्ही विचार करू. पोलीस खात्यात येत असताना त्यांना ट्रेनिंग होतं फिजिकल होतं मेंटली त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. मग यांची वृत्ती जर त्यांनी त्यांच्या कंट्रोलिंग केलं पाहिजे. ठीक आहे ते माणूस आहेत म्हणून तुम्हाला कायदेशीर बेकायदेशीर वृत्त्या माहिती आहेत. तुम्ही एखाद्या बाईचं स्टेटमेंट घेत असताना त्या बाईचा तक्रार घेत असताना तुम्ही तिच्याच प्रेमात पडणार तर तुम्ही पोलीस असून उपयोग नाहीये किंवा तुम्ही तिच्याशी अनैतिक संबंध ठेवणार तर ते कायदेशीर कृत्य होतच नाहीये. त्याच्यामुळे पोलिसांची ही जो कोणी पोलीस म्हणून येतो खात्यात त्याची ही स्वतःची जबाबदारी आहे. माझी वेळ संपत आली म्हणून मी तुम्हाला थांबवतो. अगदी नेमकेपणाने आपण या सगळ्यावरती भाष्य केलेलं आहे. दुर्दैवानं काय होतं की अशा सगळ्या घटना जेव्हा घडतात तेव्हा तात्पुरती चर्चा होते प्रश्न विचारले जातात त्या बदल्यात आश्वासनं मिळतात पण ठोस काही होताना दिसत नाही. हे ठोस काहीतरी होणं या क्षणाला गरजेचं आहे अपेक्षित आहे आणि त्याचीच अपेक्षा आपण व्यक्त करूयात. अपेक्षा करूयात की भक्षक हा साध्या कपड्यातला असला काय किंवा वर्दीतला असला काय त्याला दंड करण्याची शक्ती या व्यवस्थेला मिळेल. आजच्या या चर्चेसाठी सर्व मान्यवर पाहुण्यांनी वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार आणि यासह आजच्या धोरणामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.